आजचा विषय आहे आजार. काय विषय? आजार. मानवी देहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला बघायला मिळत आहेत. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर फूड पॉयझन म्हणजे अन्नापासून जे दुष्परिणाम होत आहेत, तुम्ही त्याला काय म्हणता? फूड पॉयझन म्हणता किंवा विषबाधा म्हणता. काय म्हणता? विषबाधा. इथपासून ते ब्रेन डॅमेज, काय सांगतोय? फूड पॉयझनपासून ब्रेन डॅमेजपर्यंतचे जे आजार आहेत, अगदी कोम्यात जाण्यापर्यंत आपण म्हणतो त्याला, हे आजार निर्माणच का होतात? वैद्यकशास्त्रामध्ये आजार निर्माण झाल्यानंतर उपचार पद्धती आहेत आणि गुरुमार्गामध्ये आजार निर्माण होऊ नयेत म्हणून उपचार पद्धती आहेत. काय सांगितलं दीपक? काय सांगतोय? तुम्ही गुरुमार्गामध्ये जेव्हा येता तेव्हा तुमचा जेवढा गुरूंच्यावर विश्वास नसतो तेवढा डॉक्टरांच्यावर असतो. आणि डॉक्टर सांगतात एका कागदावर लिहून द्या की जर काय झालं तर आम्ही जबाबदार नाही, लिहून देणारा जबाबदार आहे. सुंदर सिस्टीम आहे. तुमचा विश्वास तुमच्यावर नाहीच आहे, गुरूंच्यावर किती आहे हे तुम्हाला माहिती, पण विश्वास डॉक्टरांच्यावर आहे. आणि डॉक्टरांचा विश्वास स्वतःवर नाही का? तर डॉक्टर काय करतात? तिने जे शिक्षण घेतलेली पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीनुसार ते अभ्यास करून पेशंटचं कार्यवाही करतात. मग ते ठाम सांगू शकत नाहीत की कवर होईलच किंवा होणार नाही. प्रयत्न, ते काय म्हणतात? मी शर्तीचे प्रयत्न करतो, यश देणं न देणं हे परमेश्वराच्या हातात आहे, ते म्हणतात. तुम्ही काय म्हणता? परमेश्वरापेक्षा डॉक्टर महत्त्वाचा. लक्षात आलं का? आणि गुरुमार्ग काय म्हणतो? ती वेळ यावी कशाला? गुरुमार्ग काय म्हणतोय? साधं काही डोक्यात घ्यायचं. नाभिस्थान अन्नमय कोश, नाभिस्थान अन्नमय कोश, ब्रह्मस्थान आनंदमय कोश. आपल्या देहाच्या, आपले हात आपण दोन्हीकडे जर पूर्णताशी विभागले, लांब केले हात समपातळीमध्ये, तर देहाच्या जी हे वलय तयार होतं, हाताचं वलय, व्यायाम करणाऱ्या लोकांना माहिती आहे बघा हात कसे फिरवायचे असतात ते. तेवढं जे वलय आहे त्याला देहिक वलय म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? देहिक वलयाच्या परिसरामध्ये असणारे जीव, देहिक वलयाच्या परिसरामध्ये मावशी असणारे जीव तुम्हाला जाणीव करून देतात येणाऱ्या परिस्थितीची. काय सांगितलं? देहिक परिसरामध्ये असणारे जीव तुम्हाला जाणीव करून देतात येणाऱ्या परिस्थितीची. तुम्ही त्याला काय म्हणू शकाल? संकेत. काय म्हणू शकाल? येणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून देणारी अवस्था म्हणजे संकेत. हे तुम्हाला कोण करून देतं? तर जीव करून देतात. काहींच्या पोटात दुखतं, काहींना अस्वस्थ वाटतं, काहींना दम लागतो, वेगवेगळे तुम्हाला ॲक्टिव्हिटीज घडतात. देहिक परिसरात जोपर्यंत ते जीव आहेत तोपर्यंत तुम्हाला ते जाणीव करून देणार की काळजी घे. काय सांगणार? काळजी घे. आता ज्यावेळेस तुमच्या देहिक परिसरामध्ये ते जीव आले तुम्हाला काळजी घे म्हणून सांगतायत, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून काही एक विषयाप्रित्यर्थ तुमचं मन जर दुसरीकडे आकर्षित होतं, तेव्हा काही काळानंतर ते जीव देहात प्रवेश करतात. आम्ही त्याला मानवी बाधा म्हणतो, तुम्ही त्याला आजार म्हणता.
काय सांगितलं? आम्ही काय म्हणतो? मानवी बाधा. तुम्ही काय म्हणता? आजार. आता अन्नमय कोशामध्ये निर्माण होणारे जीव हे तुमच्या नाभिस्थानाशी निगडीत असणारे आजार निर्माण करतात. वेगवेगळे प्रकारचे आजार आहेत. कुणाला अपेंडिक्स होतो, कुणाला आतड्याचे आजार होतात, कुणाला मूतखडा होतो. लक्षात आलं का? कुणाला हार्निया होतो, कुणाला किडनीचा प्रॉब्लेम येत, वाटतं ते होतं. सेंटर पॉईंट कुठला आला? नाभिस्थान. तो आजार होऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? नाभिस्थानाचे ओंकार. काय करायचंय? ओंकार. मी तुम्हाला फार सगळ्या गोष्टी सांगत नाही, पण थोडक्यात. त्याच्यानंतर हृदयामध्ये विषय आहे, त्याच्यानंतर कंठामध्ये विषय आहे, त्याच्यानंतर ललाटामध्ये विषय, नंतर ब्रह्मामध्ये विषय. पण आता हे आमचे बसलेले महर्षी व्यास आहेत, असे काही एक माध्यम येतात की त्यांना हे तर काहीच माहीत नसतं. पण काही ते प्रश्न आहेत. सगळेच गुरुमार्गामध्ये काही 10 वर्ष आले तर बाळकोट सगळ्यांनीच घेतले, मुरडशेंग जायफळ असं काही नाही. काय काय ना जन्मात अंड्याची बल्ब सुद्धा मिळतं. माझं काम फिल्टर करणं आहे. माझं काम काय? तुम्ही जन्माला आल्यानंतर मुरडशेळी घेऊन किंवा जायफळ घेऊन तुम्ही आलाय झोप लागत नव्हती म्हणून, का तुमच्या आईनं अंड्याचं तीर खायला तुम्हाला घातलं आणि झोपेचा तुमचे प्रयत्न केला, हा माझा विषयच नाही आहे. मला मध्यंतरी एका भक्तानं सांगितलं की दादा ह्याला मटण खायला परवानगी द्या. माझा विषयच नाही आहे तो. माझा विषय फक्त ज्ञान देणं आहे. तुम्ही काय करता तुमचा विषय. करता महर्षी व्यास कधी आले कार्यामध्ये? आता हे 15 दिवसात समजा आले. विषय काय यामध्ये आहे? तुम्ही माझ्याकडे जेव्हा येत असता तेव्हा माझा प्रथम उद्देश असतो की तुमच्या शंकेचे निवारण करणं. उद्देश पहिला काय? शंकेचे निवारण. आणि दुसरा उद्देश दुःखाचं निराकरण. काय सांगितलं? शंकेचं अगोदर काय करायचं? निवारण. शंका निवारण म्हणजे काय शुभम? प्रॉब्लेम नाही, मनातले शंका, तुझं निवारण करणं. शंकाचं निवारण करायचं आणि नंतर विषयाचं निराकरण. तुम्ही जो दुःख घेऊन माझ्यापेक्षा आलाय विषय, त्याचं निराकरण. याकरता लागतं काय? त्या व्यक्तींच्या ब्लड प्रेशरमधलं दैहिक माध्यम. काय लागतं? साधं गणित डोक्यात घ्या. तुम्ही घरात 5 सदस्य आहात. 5 सदस्यापैकी एक सदस्य तुमचा आजारी पडला तर तुम्ही त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होता आणि पेशंटबरोबर एक माणूस थांबतो. तो का थांबतो? तर पेशंटबरोबर व्यवस्थित व्हावा म्हणून डॉक्टरांना मध्ये अगदी गाईड करण्यासाठी किंवा त्या पेशंटला देणारे औषधं वगैरे देण्यासाठी जरी नर्स वगैरे असतील तरी घरचा माणूस म्हणून आपली काळजी ह्या विषयाने थांबतो. बरोबर ना? हीच पद्धत गुरुमार्गात आहे. जेव्हा तुमचा एखादा पेशंट ॲडमिट पार्टमध्ये गेला असेल तेव्हा त्याला कुठेतरी बळ द्यावं. बघा, हिरोशिमा नागासाकीमध्ये बॉम्ब हल्ले झाले तेव्हा प्रेयर केली. काय केली? प्रेयर केली. आणि प्रेयर करून ते आजही देश शाबूत राहिले. ही काही माझी सिस्टीम नाही आहे, ही विश्वाची सिस्टीम आहे सगळी. तुम्ही प्रेयर करायचे. आता घरामध्ये समजा एक व्यक्ती ॲडमिट झाली, 4 व्यक्ती घरामध्ये राहिले, घराचं वातावरण काय असणार त्यावेळेस? टेन्शनचं असणार. मग गुरुमार्गामध्ये त्यातल्या एका सदस्याने यायचं, त्याच्या प्रित्यर्थ काही नामस्मरण उपासना करून तो त्याला बरं वाटावं म्हणून जे काही गुरु निराकरण करतील, सांगतील ते तुम्ही करायचं. आता जर तुम्ही म्हणला मी माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीसाठी वेळ देऊ शकत नाही आणि येऊ शकत नाही, काय होईल? संस्कृती काय होईल? तुम्ही जर म्हणला मी माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीसाठी वेळ देऊ शकत नाही किंवा मी येऊ शकत नाही, काय होईल? जसं तुमचं दैहिक माध्यम दवाखान्यामध्ये कोणतरी एक आहे,
लक्षात आलं का? तसं तुमचं एक दैहिक माध्यम सेवा मार्गात जर असेल, तुम्ही मोठमोठी नेटली मंडळी बघा, एखादा नेता आजारी पडला ना 10 ठिकाणी ते कनेक्शन लावतात. कोणाचं विधी करतात, कोण प्रेयर करतं, कोण वाटेल ते करतं. प्रयत्न करणं मानवाचं काम आहे. काय सांगतोय मी? मानवाचं काम आहे. यश देणं भगवंताचं. आणि त्याही पुढचं वाक्य मी असं सांगतो, काळ भयंकर नेईल शरीर करी भवपार दत्त गुरुवर. समजा एखाद्या व्यक्तीला अगदी मरणांतक प्राय असे काही विषय आहेत, परंतु त्याच्याकरता 10 लोक प्रेयर करतायत, तर परमेश्वराला विचार करावा लागेल. काय विचार करावा लागेल? की ही 10 लोक सगळा उद्योग सोडून हा व्यक्ती वाचावा म्हणून प्रेयर करतायत. परमेश्वर ते 100% लक्ष देणार. हा सिद्धांत आहे. पण आपण काय करतो? आपण ह्या ज्योतिषाकडे जायचं, त्या महाराजांच्याकडे जायचं. काय करायचं ते तुम्हीच करा. काय ताकद लावायची ते तुम्हीच लावा. माझ्या माणसाला बरं करा. वास्तविक तो ज्योतिष जो आहे, मला कोणावर टीका नाही करायची, पण तो ज्योतिषशास्त्राचा कोण जो अभ्यासक आहे, तो ते ज्ञान देताना एक 100-50 रुपयाची तुम्हाला दक्षिणा मागेल. तुम्ही एखाद्या मठामध्ये गेला, त्याला सांगितलं, तो तुम्हाला सांगेल बाबा काहीतरी एक सेवा करा. म्हणजे तुमच्या त्या ठिकाणी काय गणित घडलं, काहीतरी आर्थिक तुमचं हेच मागणार ना तो. त्यापेक्षा तुम्ही हार्टनं जर त्या माणसाबद्दल जर प्रेयर केली, काय म्हणतोय, आंतरिक ओढीनं तुमच्याच कुटुंबातल्या व्यक्तीकरता तुम्ही जर प्रेयर केली, तर ती लवकर भगवंतापाशी पोचल का ह्या बाकीच्या पद्धतीने लवकर पोचल? अंतःकरणापासून दिलेली हाक लवकर पोचते ना. मग मी तुम्हाला ते सांगतोय. आणि हेच बाबांनी शिर्डीमध्ये दाखवून दिलं की ज्यावेळी लक्ष्मीला कुणी तेल दिलं नाही दिवे लावायसाठी, बाबांच्या कोठरीमध्ये पाणी होतं, त्या पाण्यामध्ये तिच्या अश्रूचे 2 थेंब पडले. बाबा म्हणजे ठीक आहे, तुझ्या अश्रूच आता दिवे लावतील. आणि त्या अश्रूच्या थेंबावर बाबांनी त्या काळात दिवाळीत दिवे लावले. हे गुरुकार्य ह्याला म्हणायचं. तुमच्या आजचे अश्रू नकली झालेत. काय सांगतोय? तुम्ही स्वतःचा काहीतरी बचाव करायला निघालाय. स्वतःला तुम्ही वाचवायला किती जरी गेला तरी तुमच्यावर पण एक दिवस येणार आहे. कारण का सांगितलं, काळ भयंकर नेईल शरीर, चाहे साई चाहे दास, प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला आहे. पण काही ती करून मरायचं आहे आपल्याला. काय सांगतोय? मानव म्हणून आपण काय अजरामर आहे का? आज समजा मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे मी काय अजरामर असणार आहे का देहानं? माझी काहीतरी भगवंत निश्चित केली असेलच की विश्वात जाण्याची या देहाची. पण काही ती करून जायचं आहे आपल्याला. लक्षात आलं का? आणि जो 10 जणांना टेकू देईल तो खरा माणूस. काय सांगितलं? म्हणून म्हणत 5 सदस्य कुटुंबात जर असतील, 5 सदस्यांचं जर एकमेकाबद्दल जर प्रेम नसेल तर पाखरू उडून जाणारच की. आणि त्यांचं जर प्रेम असेल तर अगदी शेवटच्या कंडिशनला जरी पाखरू गेलं असेल ते परमेश्वर माघारी आणलं. का आणलं? ह्या 10 जणांनी ताकद लावली आहे ना. एक चान्स त्याला देऊया आपण, एक 5-10 वर्ष त्याला देऊ, 20 वर्ष त्याला देऊ, आणि त्यांच्याकडनं काय होतं या गोष्टी बघू आपण. हा सिद्धांत आहे. आता विषय यामध्ये काय आहे की तुम्ही प्राप्त काय करायचं. मी असं म्हणेन, या कलियुगात तुम्ही देव माणसं बना. काय म्हणेन मी? देव कलियुगामध्ये वरून खाली नाही येणार. मी ह्या गोष्टी 1000 वेळा सांगितल्यात. तुम्ही देव माणसं बना. आणि कुटुंबातले तुम्ही जी काही 4-5 सदस्य आहात त्यात स्वर्ग निर्माण झाला पाहिजे. काय निर्माण झाला पाहिजे? तुमच्या कुटुंबात स्वर्ग निर्माण झाला पाहिजे. आज 4 लोकांची
डोकी 4 दिशेला आहेत. काय सांगतोय? आता मजा बघा की एकाला गणपती आवडतोय, एकाला स्वामी रामदास आवडत आहेत, एकाला गजानन महाराज आवडत आहेत, एकाला तुमचे समर्थ आवडत आहेत. झाले का? म्हणजे तुमच्या 4 माध्यमात 4 देवांची भांडणं. काय सांगितलं? आणि या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या देवाला नाव ठेवायचं. अरे पण सगळी एकच की, सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. सगळं जातंय कुठं? विष्णूपाशी. माध्यम कुठलंही असू देत. म्हणून मी नेहमी सांगत असतो की पक्षाच्या नेत्यांमध्ये 2 पक्षांच्या नेत्यामध्ये भांडणं कमी असतील, पण कार्यकर्त्यामध्ये तुफान हाणामारी चालू असते. काय सांगते मी? कार्यकर्त्यामध्ये काय चालू असतं? तुफान हाणामारी चालू आहे. नेत्यामध्ये वाद नसतो. नेते काय करतात? पार्टीला एकत्र बसतात आणि सांगतात खालच्या लक्ष देऊ नकोस, ती माझी प्यादे आहेत. तो म्हणतो ती माझी प्यादे, लक्ष देऊ नकोस खालचं. आपण सुखात जगायचं, खालची मरतात मरू देत. काय सांगितलं? तुम्ही कधी ऐकलं का की नेत्यांनी नेत्यांच्यावर डायरेक्ट ॲक्शन घेतली म्हणून? हां, मग तुम्ही काय ऐकाल? कार्यकर्त्यांच्या मग तुफान हारामारी झाली आणि नेत्यांनी सांगतो पण केलं आमचा माणूस आहे, आमच्या माणसाचं असं, आमच्या माणसाचं तसं. कारण नेत्यांना माहिती आहे आपली माणसं महत्त्वाची आहेत. त्याचं जर आपण नाही बाजू घेतली. आणि आता बघा ना, आता तुम्ही जे बघताय आज समाजामध्ये, हे काय बघताय? एकेका कार्यकर्त्यांच्या केसेस किती आहेत बघा तुम्ही. आणि पुढे त्याला सांगायचं अजून आपली पार्टी आली नाही, पुढच्या पार्टीमध्ये तुझी केसेस काढून टाकतो, तोपर्यंत तू आज बस. लक्षात आलं का? सांगायचंय मला काय? तुमचं प्रेमच नाहीये. काय सांगतोय मी तुम्हाला? परमेश्वर संकेत कळत आहेत का? नाहीत कळत. आजार आल्यानंतर सुद्धा विश्वास कुणावर आहे? कुणावरच नाही हो. कारण पुन्हा डॉक्टर हे असतं, हे हा डॉक्टर चांगला, तो डॉक्टर चांगला. सेकंड ओपिनियन घेऊन बघूया. आता हा डॉक्टर काय व्यवस्थित काम देत नाही, मग तो डॉक्टर बघूया. तो जर श्रद्धाचा भाग कुठं भगवंतावर ठेवला, एखादं गुरुमाध्यम बघितलं की जे ह्या विषयाला सगळ्या कुठे कव्हर करत, डॉक्टर ट्रीटमेंट तुम्हाला घेतलीच पाहिजे, त्याला पर्याय नाही. का? कारण तेवढी आज आपली उपासना स्ट्रॉंग नाही आहे. काय सांगितलं? कुठे स्ट्रॉंग उपासना? त्यामुळे तुम्हाला डॉक्टर ट्रीटमेंट ही घ्यावी लागतेच, पण मनाची स्थिरतेसाठी तरी. मग आज समजा बघा, तुम्ही जर तुमच्या कुटुंबातल्या लोकांना तुम्हाला जर एकमेकांचं जर संगोपन करता येत नाही, एकमेकांची काळजी घेता येत नाही, तुम्ही देवाला जर हवाई ठेवला, देवा वाचव, देव काय म्हणणार? तर आज तेच चाललंय ना. आज चाललंय काय? तर मी सांगितलं अन्नमय कोश जो आहे, या अन्नमय कोशामध्ये जे आजार, फूड पॉयझनसारखे आजार सुरू होतात. मग अपचन होतं, मग गॅसेस पकडतात. कुठलाही आजार शरीरामध्ये येताना जाणीव अगोदर करून देतो. बघा तुम्ही, कुठलाही आजार येऊ देतो, प्रसंग येण्यापूर्वी त्याची जाणीव तुम्हाला केली जाते की हे काय ते घडतंय म्हणून. तुम्ही कोरोना म्हणताय ना, कोरोना डॉक्टरने काय सांगितलं? असे तुम्हाला लक्षणं आली तर समजा की तुम्हाला काहीतरी झालंय, कोरोनासारखा प्रकार. म्हणजे आजाराचं काय झालं पहिल्यांदा आले का? मी सांगितलं ना तुम्हाला, दैहिक परिसरामध्ये अगोदर संकेत आहेत, आणि जर तुम्ही त्या संकेतांचं निर्मूलन करू शकला नाही तर आजार आहेत. अगोदर सांगता ना काळजी घ्या, याव करा, त्याव. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? तुम्ही जर सावध अगोदर राहिला, काय होईल? व्यास हां, थोडक्यात ते विषय मार्गी लागतील.
समजा जरी काय झालं तरी ते 100% नव्हतं 10-20% कवर होईल. लक्षात आलं का? तर करायचं आहे काय आपल्याला आज? काय करायचं आहे? प्रथमतः माणूस म्हणून जगायचं. काय करायचंय? काय करायचंय? तुम्ही एक परी देवाधर्माचं जास्त नाही काही केलं हरकत नाही, पण ज्या कुटुंबात राहताय त्यांच्याबद्दलची एकमेकाबद्दल सद्भावना ठेवा. काय सांगतोय? एकमेकाबद्दल आपुलकी प्रेम ठेवा. आणि हे डोक्यात घ्या की मला निरोगी जीवन जगायचं आहे. मी एका मध्यंतरी भक्ताला म्हटलं, तुला बाबा डायबिटीज झाला आहे, त्याने काय सांगावं मला? हे कॉमन आहे दादा. काय सांगितलं? कॉमन आहे. हल्ली डायबिटीज BP हे सगळ्यांना होत असतात. आणि ते मला झालं म्हणजे मला काही वेगळं झालं असं काही नाही. त्याने मला एक स्कोअर सांगितलं की भारतामध्ये इतक्या लोकांना डायबिटीज झालेला आहे, त्यातलाही मी एक. म्हणजे विचारसरणी काय आपली. पण मी त्या ठिकाणी त्याला असा प्रश्न टाकला की बाबा भारतामध्ये अशी काही लोक आहेत काहीच झालेलं नाही, त्यातला तू एक का बनत नाहीस? म्हणून विचार काय करतोय की मला आजार झाला म्हणजे त्या आजारातला मी एक आहे. 10 लोकांना आजार झाला आहे ना, माझा 10वा नंबर असेल. पण माझं नेहमी म्हणणं काय असतं, आजार झाला नाही अशी पण दिसत आहे ना, मग त्यातला तू एक का बनू नयेस? तर नित्य तुम्हाला करायचं आहे काय? अर्धा तास वेळ देणं तुमच्या उपासनेला. आणि सगळ्यात जर महत्त्वाचा कुठला विषय कुठला असेल तर आज तुमची गुरूंच्यावर श्रद्धा किती आहे? दीपक काय सांगता येईल? तुमची आज गुरूंच्यावर श्रद्धा किती आहे? 100% आहे का? तुम्हाला समजा गुरुने सांगितलं हे करू नकोस, आणि तुमच्या घरच्या माणसांनी किंवा आणि कोणत्या सांगितलं हे कर, तुम्ही काय कराल? गुरूंना तुम्ही सेकंड पर्याय द्याल. याचं कारण काय? तुमची वाक्य असतात, आमच्या आतड्याचं आहे, आमच्या कातड्याचं आहे, आमच्या रक्ताचं आहे. आणि गुरु कोणाचा? गुरु कोणाचा? वेदाने सांगितलं. काय सांगितलं वेदाने? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काय सांगितलं? गुरु हे कोण आहेत? साक्षात परब्रह्म आहेत. त्या परब्रह्माला खाली येता येत नाही म्हणून त्यानं गुरु माध्यम तुम्हाला दिलं. काय सांगितलं? 99% तुम्ही गुरु मार्गदर्शनानंतर गेल्यानुसार तुम्ही आधी व्याधीपासून लांब राहिलंच पाहिजे. किती टक्के? 99%. मी आज 24 वर्ष कार्य करतोय. जो भक्त नित्य नियमानं कार्यरत आहे तो कधी मोठ्या आजारामध्ये गेलेला बघितलेला नाही. मी आजार नाही असं म्हणत नाही शब्द, मला वाक्य समजून घ्या. गंभीर आजार जरा म्हणतो, मोठे आजार जरा म्हणतो, तर कधी झालेले होत नाहीत. का होत नाहीत? कारण सकाळपासून त्याची उपासना पद्धत आहे. आपला नियम काय माहिती आहे का तुम्हाला? सकाळी साधना करायची म्हणजे गुरुने सांगायचं रक्षण कर बाबा माझं, आणि संध्याकाळी दिवस सगळा संपेपर्यंत गुरुने सांगायचं तसं मी साधना वगैरे केलेल्या दिवसभर फक्त रक्षण केलेच, संध्याकाळी मला बाबा झोप शांत लागू देत. 24 तास आपण त्याच्याशी निगडीत आहे. आजार होतील की, पण किती होतील? तुम्हाला पेलणे इतके होतील. काय सांगितलं? तुम्ही मानवी देह आणलाय म्हणल्यानंतर त्याला काहीतरी विषय असणारच की, पण ती किती होतील? तुम्हाला पेलतील असे होतील ना. डोक्याच्या वर जाणार नाहीत त्या गोष्टी. समजा दुसरा मनुष्य जर 10 दिवस सर्दीनं व्याकुळ असेल, तुम्ही 2 दिवसामध्ये कवर व्हाल. एखाद्याला ॲडमिट केले बाबा 15 दिवस, तुम्हाला 2 दिवसामध्ये ॲडमिट करून डॉक्टर सोडून देतील. तुमच्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढेल. काय वाढेल?
साधनेमुळं, उपासनेमुळं, गुरु मार्गदर्शनामुळं. पण आपण काय करतो, गुरुचा विषय आपण ऐकतो कधी? सगळ्या शेवट. काय करतो? सगळ्या शेवट. म्हणजे सगळे करून प्रकार झाले, पण देव आता मला पाव. देव काय म्हणतो? तो आता खा वडापाव. तो म्हणतो देवा मला पाव. देव काय म्हणतो? तो आता खा वडापाव. तर कुठल्याही आजारामध्ये 3 प्रकार आहेत. काय प्रकार 3 आहेत? बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य. काय प्रकार 3 आहेत आजारामध्ये? बाल आजार असेल, बाल्य आजार, मी फोन जरी केला म्हणजे दान एखादं करा, तर दानाने ते निवारण होईल तो आजार. कारण तो बाल्य तर स्वरूपामध्ये थोडंसं तुम्हाला काही खोयायला लागले. तारुण्यावस्थेमध्ये आजार गेला, तुम्ही म्हणजे अनुष्ठान मांडा, त्यात तो आजार कव्हर होईल. पण तोच आजार वार्धक्यामध्ये म्हणजे तुमचे इन्फेक्शन वाढलं गेलं बॉडीमध्ये, तर मी सांगेन इथं या, काही नामस्मरण करा, काही प्रेयर करा. वार्धक्यातला आजार आहे, तो बाहेर येईपर्यंत, आयसीयूतनं बाहेर येईपर्यंत तुम्ही निगडीत राहा. आता ही सेम सिस्टीम